बायकांना या 9 गोष्टी असणारे पुरुष खूप आवडतात. पुरुषांनी एकदा जरूर बघा. मित्रांनो, माणसाचं आयुष्य हे नात्यांभोवती फिरत असतं. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात असा एक व्यक्ती शोधत असतो, ज्याच्यासोबत तो स्वतःसारखाच राहू शकतो, जिथे बनावटीपणा नसतो, भीती नसते आणि सतत काही सिद्ध करण्याची गरज भासत नाही. विशेषतः मुलींच्या बाबतीत पाहिलं तर त्यांना आयुष्यात केवळ देखणा चेहरा किंवा सुदृढ शरीर असलेला जोडीदार नको असतो, तर त्यांच्या मनाला, भावनांना आणि सुरक्षिततेला आधार देणारा पुरुष हवा असतो. म्हणूनच अनेकदा आपण पाहतो की दिसायला साधा असलेला, सिक्स पॅक नसलेला, फार चमकदार व्यक्तिमत्व नसलेला पुरुषसुद्धा एखाद्या स्त्रीच्या मनात खोलवर स्थान निर्माण करतो. मुलींचं आकर्षण हे केवळ डोळ्यांनी पाहिलेल्यावर ठरत नाही, तर ते हळूहळू संवादातून, वागणुकीतून, विचारांमधून आणि समजूतदारपणातून आकार घेत जातं. बाह्य सौंदर्य क्षणभर आकर्षित करतं, पण अंतर्गत गुण दीर्घकाळ मनावर राज्य करतात. म्हणूनच स्त्रियांना कोणत्या प्रकारचे पुरुष आवडतात हे समजून घेताना केवळ शरीरयष्टी किंवा चेहऱ्याच्या रेषांवर थांबून चालत नाही, तर त्या पुरुषाच्या स्वभावात, विचारसरणीत आणि वागण्यात दडलेले सूक्ष्म गुण पाहावे लागतात. अनेक अभ्यासांतून आणि अनुभवांतून असं लक्षात येतं की स्त्रियांना थोडीशी दाढी असलेले पुरुष अधिक आकर्षक वाटतात. दाढी ही केवळ फेसाडची शोभा नसून ती त्या पुरुषाच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा परिपक्वता दाखवते. दाढी असलेला पुरुष अधिक जबाबदार, स्थिर आणि आत्मविश्वासू वाटतो. मात्र दाढी किती मोठी आहे यापेक्षा ती नीटनेटकी आहे की नाही हे अधिक महत्त्वाचं ठरतं. कारण स्त्रियांना घाणेरडेपणा कधीच आवडत नाही. स्वच्छता, टापटीपपणा आणि स्वतःकडे लक्ष देण्याची सवय हा गुण त्यांना फार भावतो. स्त्रियांना हसवणारा पुरुष त्यांच्या मनात पटकन घर करतो. विनोदबुद्धी हा असा गुण आहे जो कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती हलकी करू शकतो. जो पुरुष स्वतःला फार गंभीरपणे घेत नाही, छोट्या छोट्या गोष्टींवर हसू शकतो आणि समोरच्या व्यक्तीला हसवू शकतो, त्याच्यासोबत स्त्रिया अधिक मोकळ्या होतात. कारण हसू हे केवळ करमणूक नसून ते सुरक्षिततेची आणि जवळीकीची भावना निर्माण करतं. संवाद कौशल्य हा स्त्रियांना अत्यंत महत्त्वाचा वाटणारा गुण आहे. एखादा पुरुष काय बोलतो यापेक्षा तो कसं ऐकतो याकडे स्त्रिया अधिक लक्ष देतात. जो पुरुष समोरची व्यक्ती काय सांगतेय ते लक्ष देऊन ऐकतो, मध्येच तोडत नाही, तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि उत्तर देताना विचारपूर्वक शब्द वापरतो, तो स्त्रीच्या मनात आपोआपच विश्वास निर्माण करतो. संवाद म्हणजे केवळ शब्दांची देवाणघेवाण नसून तो भावनांचा पूल असतो आणि जो पुरुष हा पूल मजबूत बनवतो तो स्त्रीसाठी खास ठरतो. स्त्रियांना असेही पुरुष आवडतात ज्यांच्यात इतरांना गुंतवून ठेवण्याची, मनोरंजन करण्याची नैसर्गिक कला असते. एखादी गोष्ट सांगताना त्यात रंग भरणं, साध्या प्रसंगालाही खास बनवणं आणि आयुष्याकडे उत्साहाने पाहणं हे सगळे गुण स्त्रियांना खूप आकर्षित करतात. कारण अशा पुरुषांसोबत आयुष्य नीरस वाटत नाही. प्रत्येक दिवसात काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं अनुभवायला मिळेल अशी भावना त्यांना होते. स्वतःबद्दल खात्री असलेला, आत्मविश्वासाने वावरणारा पुरुष स्त्रियांना विशेष भावतो. असा पुरुष सतत दुसऱ्यांची तुलना करत नाही, इतरांच्या यशाने अस्वस्थ होत नाही आणि अनावश्यक जळफळाट दाखवत नाही. सार्वजनिक ठिकाणी तो सहज वावरतो, मित्रमैत्रिणींमध्ये तो नैसर्गिकपणे मिसळतो आणि आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवतो. अशा पुरुषांच्या सोबत स्त्रियांना सुरक्षित वाटतं, कारण त्यांना सतत शंका, टोमणे किंवा बंधनांचा सामना करावा लागत नाही. आत्मविश्वास असलेला पुरुष निर्णय घेताना ठाम असतो. तो प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी मागत बसत नाही, पण त्याचबरोबर तो समोरच्याच्या भावना दुर्लक्षितही करत नाही. असा समतोल साधणारा स्वभाव स्त्रियांना फार आवडतो, कारण त्यात नेतृत्वही असतं आणि समजूतदारपणाही. ज्या पुरुषांच्या अंगात कला असते ते आयुष्य अधिक सुंदर पद्धतीने जगतात. कविता लिहिणं, चित्र काढणं, संगीताची आवड असणं किंवा कोणत्याही सर्जनशील गोष्टीत रमणं हे गुण स्त्रियांना खूप आकर्षित करतात. कारण अशा पुरुषांसोबत आयुष्य नीरस वाटत नाही. प्रत्येक दिवसात काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं अनुभवायला मिळेल अशी भावना त्यांना होते. प्रत्येक स्त्रीला तिचं अस्तित्व खास वाटायला हवं असतं. तू इतरांपेक्षा वेगळी आहेस हे शब्द केवळ बोलून उपयोग नसतो, तर ते वागण्यातूनही दिसायला हवेत. जो पुरुष हे दाखवून देतो तो स्त्रीच्या मनात घट्ट रुजतो. तिच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, तिच्या स्वप्नांना महत्त्व देणं आणि तिच्या अस्तित्वाचा आदर करणं हे सगळं तिला आपल्याशी जोडून ठेवतं. उच्चार स्पष्ट असलेला, बोलण्यात साधेपणा असलेला आणि सार्वजनिक ठिकाणी सभ्यतेने वागणारा पुरुष स्त्रियांना आकर्षक वाटतो. जर तो वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असेल, जगाबद्दल कुतूहल असेल आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा ठेवत असेल, तर स्त्रियांना त्याच्यासोबत आयुष्य घालवणं अधिक रोमांचक वाटतं.
स्त्रियांना लहान लहान गोष्टींतून काळजी व्यक्त करणारे पुरुष फार आवडतात. स्वतः आधी उतरून दरवाजा उघडणं, बाहेर जाताना तिला आधी कळवणं, सुरक्षितपणे घरी पोहोचली का हे विचारणं, या सगळ्या गोष्टी खूप साध्या वाटतात, पण त्यांचा परिणाम खूप खोल असतो. अशा वागण्यातून तिला महत्त्व दिलं जातंय ही भावना निर्माण होते. क्लासिकल रोमॅन्टिक स्वभावही स्त्रियांना भावतो. फुलं, चॉकलेट, मेणबत्त्यांच्या प्रकाशात जेवण, अचानक केलेला फोन, मी तुझ्याबद्दल विचार करत होतो, असं सहज सांगणं, या सगळ्या गोष्टी स्त्रीच्या मनात प्रेमाची ऊब निर्माण करतात. कौतुक करणारा, तिच्या सौंदर्याचं आणि स्वभावाचं मनापासून कौतुक करणारा पुरुष तिला भावनिकदृष्ट्या जोडून ठेवतो. साहसी स्वभाव असलेले, आयुष्य थोडं मोकळेपणाने जगणारे पुरुषही अनेक स्त्रियांना आवडतात. जो भीतीपेक्षा अनुभवांना जास्त महत्त्व देतो, जो आयुष्याच्या प्रत्येक क्षणात उत्साह शोधतो, तो स्त्रीला आयुष्य अधिक रंगीबेरंगी वाटायला लावतो. पण या सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची असते, तो पुरुष स्त्रीला सुरक्षिततेची भावना देतो का नाही. कारण शेवटी कितीही साहस असो, स्त्रीला असा जोडीदार हवा असतो जो तिचा आधार बनेल. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगता येईल की स्त्रियांना पुरुषांमध्ये परिपूर्णता नाही, तर प्रामाणिकपणा, समजूतदारपणा आणि प्रेमाची खरी भावना हवी असते. बाह्य आकर्षण क्षणिक असतं, पण मन जिंकणारे गुण आयुष्यभर साथ देतात. जो पुरुष हे समजून घेतो, तोच खऱ्या अर्थाने स्त्रीच्या मनात स्थान मिळवतो.